तर आता ना आपण पाहून घेऊया. ओए उसमें नहीं लगाना प्रिशु. ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर इथे बघा माझे ना सगळे कामं वगैरे आवरून झालेले आहे आणि दिवावात वगैरे करून घेतलेले आहे. घरामध्ये एवढं छान फ्रेश असं वाटते ना, खूप मस्त वाटते, एक एनर्जेटिक वाटते. तर तुम्हाला मी दाखवते. घर वगैरे छान मी क्लीन करून घेतले. ते बघा, हे बघा दाखवते मी. बाहेर ना एवढं वातावरण आभाळच आहे, मस्त ना. बाहेर पाऊस चालू होता आणि इकडं घरामध्ये ना सगळं काही मी व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे. आत्ता वाजलेले आहे 11:30. तर इथे बघा फ्रेंड्स, 11:30 वाजलेले आहे आणि एवढा घाम येत आहे ना. त्यानं मला प्रिशाला आणायला जायचं आहे. तर दाखवते मी तुम्हाला. मस्तपैकी दिवावात वगैरे करून घेतलेले आहे. हे बघा, अशी माझी सिम्पल अशी ना पूजा असते, जास्त काही नाही. मस्त ना हे घरच्या झाडाची फुलं आहे, छान असे. मला ना थोडा वेळ आहे आणायला जायला. तर मी थोडेसे केस वगैरे धुतले होते ना, ते छान करून घेते आणि मग लगेचच निघते. तर घाम बघू शकता, एवढी जास्त गरमी होते ना, खूप जास्त गरमी होते. तर कामं वगैरे झाले ना, एवढं छान फ्रेश वाटते ना, खूप मस्त. तर चला मग मी केस करते. असं केली आणि एक पोनी टाकली. तर आता आपण चला मग आता जाऊया आपण प्रिशाला आणायला. तर मी लॉक वगैरे लावून घेते. तर आता मला शूट करता येणार नाही, कारण की गाडी चालवताना मला शूट करायची भीती वाटते, त्याच्यामुळे मी करणार नाही. तर चला. माहिती आहे का, जेव्हा मी प्रिशाला घ्यायला जातो ना, तर तेव्हा हे एक इस्कॉट कार्ड असते, ते दाखवल्याशिवाय त्यांनी देत नाही, म्हणून हे घेऊन जावं लागते. तर हे कार्ड घेऊन जाते आणि मग हे दाखवावं लागते. आणि आपण ना जर चेहऱ्याला बांधून असेल ना, तर ते सुद्धा त्यांनी ना सोडवावं, म्हणजे सोडून टाक म्हणते आणि नंतर ते देतात. आणि हो, बरोबर आहे, हे सर्व करायलाच पाहिजे, कारण की छोटं बाळ असते, रिस्क असते, त्याच्यामुळे. तर चला मी आणते तिला आणि बोलते. बाहेरचं वातावरण दाखवते. तेव्हा आमच्या झाडाला ना फुलं आलेली आहे छान, हे बघा. तर चला, चाबी घेतली आणि आता निघूया. मग अशी मी प्रेशाला घरी आणली होती आणि तिला जेवायचं वगैरे दिलं आणि मग नंतर ना आता तिला झोपू घातलं होतं. ती आत्ताना उठलेली आहे. तर ती म्हणत होती की मॅगी खायची आहे. हां, तर तिला मी इथे मॅगी बनवून देत आहे. आणि मला ना जे कारले असते ना, ते कट करून ठेवायचे होते. तर इथे बघा, क्या कर रही है तू? हे कारले ना मला कापून घ्यायचे होते. तर हां, ओके, तेरी मैगी हो गई ना, ठीक है, मैं खा लूँगी. ओके, मैं प्रिशा हूँ ना. इसको क्या बोलते? शेयरिंग केअरिंग. हां हां, तर ती म्हणत आहे की मम्मी मी तुला हेल्प करते. तर माझ्या कॅमेराला माहिती नाही, मध्येच ना टचअप येत आहे आणि मध्येच जात आहे. प्रिशानं काहीतरी करून ठेवली वाटते, तर ते काढून टाकायला लागते, चांगलं नाही दिसत आहे. तर बघा, प्रिशाची मॅगी झालेली आहे. चला चलो ना फिर. प्रिशा मॅगी खाते तोपर्यंत मी ना कारले कट करून घेते. रात्रीच्या स्वयंपाकाची तयारीसुद्धा करून घेते. मॅगी दिली खायला, ती मॅगी खात आहे. आणि आता मी लागते रात्रीच्या स्वयंपाकासाठी काय करायचं आणि काय नाही, थोडंसं तयारी करून ठेवते. जसं की आता कारले वगैरे कट करायचे आहे. कारले आज रात्री करणं होऊ दे किंवा उद्या सकाळी करणं होऊ दे. तर मग मी आत्ता सध्या तरी लसूण आणि कारले साफ करून घेते. तर बघा, मला ना रोजच्या जेवणामध्ये काय करायचं ह्याचाच प्रश्न पडते यार. कारले, वांगे वगैरे ना पावशीरच कट करते. नॉर्मली बाकी सगळं काही चाकून करते, पण कारले आणि वांगे, अजून दोडके आणि ढेमसे वगैरे असते, ते ना मी अशी याच्यानं कट करत असते, कारण की याच्यानं लवकर होते. चाकून लवकर होत नाही, म्हणून मग मी याच्यानंच कट करत असते. तर मी कारले कट करते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर कारल्याची भाजीसुद्धा ना करू वाटत आहे,
पण बघूया आता काय होते आणि काय नाही. थोडं ना जास्त दिवस झाले कारल्याला, तर कारले ना असं पिकल्यासारखे झालेले आहे. इथे बघा लसूण आणि हे जे कारले आहे ना ते मी व्यवस्थित करून घेतलेले आहे. तर कारल्याची भाजी करते मी आज मस्तपैकी थोडंसं मसाला टाकून. तर मस्त होते. आणि मला म्हणजे मी कारले साफ करत होते ना, तसं मनात आयडिया आली. मनातल्या मनात अशी आयडिया आली की स्वयंपाक काय करू. तर मग मला लगेच भाजी सुचली कारल्याची. तर मी तेच करून घेते आणि ती भाजी तुमच्यासोबत शेअरसुद्धा करते. मी कारले आणि लसूण साफ करून घेतलेला आहे. फ्रेंड्स, मी ना डाळ भात टाकून घेतलेले आहे. तर आता मी कारल्याची भाजी तुमच्यासोबत शेअर करते. तर तिथूनच दाखवते मी, कारण की जवळ ना माझं स्टँड थोडंसं ढिलं झालेलं आहे. तर ते असं केलं ना तर पडून जाण्याची भीती आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला तिथूनच सांगते. तर मस्त होते. अशा प्रकारे जर तुम्ही करून बघा ना तर आवडेल ना. तर मी ना शेंगदाण्याचं कूट वगैरे ना फ्रीजरमध्ये ठेवत असते, कारण की मुंग्या वगैरे ना लागत नाही त्याच्यामुळे. तर शेंगदाण्याचं कूट आणि खोबरं किस हे सगळं मी फ्रीजरमध्ये ठेवलं. तर कांदा आणि टोमॅटो कट करून घेतलेला आहे मी. आपल्याला इथे कांदा लागणार आहे, टोमॅटो लागणार आहे. तर इथे थोडं पोचू. तर इथे बघा तेल टाकून घ्यायचं आहे. तुम्ही ना तुमच्या इच्छेप्रमाणे तेल टाकू शकता. तरी तुम्ही 2 चमच तेल टाकून घेतलेलं आहे. तर तेलाला मस्त पैकी ना टाकू द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ना कांदा टाकून द्यायचा आहे. तर कांदा लागणार आहे आपल्याला. कांद्याला थोडंसं असं मस्त परतवून घ्यायचं, थोडं सॉफ्ट होऊ द्यायचं आहे. नंतर ना याच्यामध्ये आपल्याला लसूण आणि जिऱ्याचा पेस्ट टाकून घ्यायचा आहे. तर इथे माझी डाळ सुद्धा झालेली आहे. मस्त अशी मी फिकी डाळ केलेली आहे फोडणीची. लसूण जिऱ्याचा पेस्ट सुद्धा मी करून ठेवलेला आहे. आणि हे लसूण जिरे याच्यामध्ये टाकून दिलेला. कांदा साफ झालेला आहे. त्याला पण मस्त फिरवून घ्यायचं आहे. मस्त लसूणची ना स्मेल येऊ द्यायची आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे टोमॅटो. याला सुद्धा फिरवून घ्यायचं आहे. कारल्याची भाजी ना खूप वेगवेगळ्या पद्धतीने करतात, पण एकदा मी ह्या पद्धतीने करून बघा, खूप मस्त लागते. भाकरीसोबत तर खूपच छान लागते. तर याच्यामध्ये आपण आता टाकून घेऊया तिखट, चवीनुसार तिखट, थोडंसं धनिया पावडर आणि हळद टाकून घेतो. आम्ही ना जे शेतातली हळद असते ना तेच ऑर्डर करून घेत असते. पण यावेळेस तर ज्यांच्याकडून घेत असते त्यांच्याकडे अवेलेबल नव्हती, तर मग डीमार्टमधूनच घेतलेली आहे. तर याच्यामध्ये तिखट आणि हळद टाकून दिलं, थोडंसं धनिया पावडर. त्याला नुसतं परतून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं ना शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे. थोडंसं म्हणजे बऱ्यापैकी टाकून घ्यायचं आहे. आणि थोडंसं खोबरं किस टाकून घ्यायचं आहे. याला फिरवून घेऊया मस्तपैकी. आणि थोडासा काळा मसाला याच्यामध्ये ॲड करायचा आहे. कांदा लसूण मसाला, जो कोणता तुमच्याकडे मसाला असेल तो मसाला तुम्ही ॲड केला तरी चालते. तर मी थोडा काळा मसाला ॲड करून घेते. टाकलं नाही तरी चालते, किंवा एकदम थोडंसं नाही टाकल्यासारखं टाकून घ्यायचं. आणि याच्यावरतून आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाणी टाकायचं, कारण की शेंगदाण्याचं कूट टाकलं ना टाकलं त्याच्यामुळे पूर्ण मसाला आहे तो घट्ट येऊन जातो. तरी बघा शेंगदाण्याचं कूट टाकल्याने घट्ट होते. त्याच्यामुळे याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. तर मी पाणी टाकून दिली. तर तुम्हाला जवळ लागते माझ्या या स्टँडला थोडंसं. माझी स्टँड दिलं आहे म्हणून मी जवळ तुम्हाला रेसिपी दाखवली नाही.
त्याला झाकून घेऊया आता आपण. दोन ते 3 मिनिटे कमी गॅसवरती शिजू द्यायचं आहे आपल्याला त्याला. तोपर्यंत मी पिठी डाळीमध्ये ना कोथिंबीर टाकून घेते. आपण पाहून घेऊया. और उसमें नहीं लगाना पेशू. तर इथे बघा हा जो मसाला आहे ना तो मस्तपैकी शिजत आहे आणि एवढी छान स्मेल आहे त्याची, खूप मस्त तेल सुटलेलं आहे फ्रेंड्स. याला मस्त तेल सुटलेलं आहे. तर आता याच्यामध्ये ना हे जे कारले आहे ते टाकून घेऊया. मस्त तुम्ही तुमच्यानुसार ना कापू शकता. तर मी गोलगोल याला ना मस्त मसाला आहे. तर याला ना फिरवून थोडंसं ना कारले शिजायला वेळ लागते. तर बऱ्याच वेळ शिजवून लागते. अरे थोड़ा पढ़ाई करो. हाँ करो, फिर अपन बाहर जाएंगे. माझा ना सगळा स्वयंपाक झालेला आहे. तर मी तुमच्यासोबत कारल्याची भाजी शेअर करणार होती ना, तर ती शेअर केली आणि तुम्हाला आता जवळून सुद्धा दाखवते. बघा मस्तपैकी ना फ्रेंड्स, आमचं ना जेवण वगैरे झालं सर्वांचं. आणि असे टॉवेल आहे हात पुसायला आणि टिफिन वगैरे पुसण्यासाठी. तर हे असे 3 टॉवेल घेतलेले आहे. मस्त असे सॉफ्ट कापड आहे. तर बघा आमचं जेवण वगैरे झालेलं आहे मस्तपैकी. तर चला आता ना थोडंसं आम्ही आराम करते आणि मी हा व्हिडिओसुद्धा इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ पाहण्यासाठी. तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंटसुद्धा करा. तर भेटते तुम्हाला परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद फ्रेंड्स. बाय. ऑडिओ जंगल. Audio Jungle.